हरि ओम. अम, मागच्या वेळेला स्वर्गाच्या स्वाध्यायातून आपण शारीरिक तपाचं स्वरूप समजून घेतलं. आज आपण वाङ्मयीन तप पाहूया. श्लोक असा आहे: अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्याय स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. सर्वप्रथम सांगितलंय अनुद्वेगकरं वाक्यम. तर उद्वेग म्हणजे काय? तर स्वामी अखंडानंद त्याबद्दल म्हणतात, हम लोग वाणी की ऐसी लाठी मारते हैं कि वह दूसरे के दिल में चुभकर बाहर आती है. उद्वेग उसी का नाम है. आता आपले शब्द समोरच्याला कधी कधी एवढे लागतात की त्याच्या चेहऱ्यावर त्या वेदना प्रकट होतात. असे वाक्य बोलू नये. पूर्वी बोलणे हे कम्युनिकेशनचं मुख्य माध्यम होतं. अशा बोलण्यातून निर्माण होणारा इम्पॅक्ट हा व्यक्ती, स्थान आणि वेळ सापेक्ष होता. सध्या सोशल मीडियावर लोक दोस्त करण्यापेक्षा रोस्ट करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. कोणी कोणाला रोस्ट केलं की त्या रोस्टिंगचे मीम्स बनवून फॉरवर्ड होताना दिसतात. आता काही खरंच छान लेख असतात, व्हिडिओज असतात, पण त्याखाली एखादा काहीतरी कमेंट करतो आणि मग दुसरा येऊन त्यावर अजून काहीतरी बोलतो, असं चालताना दिसतं. सो त्या मुख्य पोस्ट मधून जे चांगलं संस्कार आपल्या मनावर व्हायला पाहिजे ते सोडून मग मन त्या कमेंट्सचाच विचार करू लागतं. सो पहिली गोष्ट मी या स्वाध्यायातून शिकलो की कितीही प्रोवोकिंग वाटलं तरी अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करणे, त्यात पार्टिसिपेट न होणे. कारण अशा कमेंट्स मधून निर्माण होणारा उद्वेग जो आहे तो अनलिमिटेड लोकांवर इम्पॅक्ट करू शकतो, जोपर्यंत ती पोस्ट आहे तोपर्यंत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परीसे तेणे. तैसे न दुखविता सेजे जावळी या सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये. आता लोखंडाची त्याची काही तोडफोड न करता जसा परीस त्याला सहज सोन्यामध्ये कन्वर्ट करतो, तसंच साधू हे समोर आलेल्या व्यक्तीचं मोरेल डाऊन न करता त्याला उपदेश करतात. रोजच्या व्यवहारात जर आपल्याला कोणी काही विचारायला आलं, म्हणजे काही इन्फॉर्मेशन विचारली, तर ती प्रोव्हाइड करताना काय एवढं पण नाही कळत का तुला, असा आपला टोन नसला पाहिजे. तर तप म्हणजे सहन करणे. आपल्या बोलण्यातून ऐकणाऱ्याला उद्वेग निर्माण नाही झाला पाहिजे हे तर आलंच, पण त्याही पलीकडे जाऊन नेक्स्ट लेवलला ते म्हणतात की जर कोणी आपल्याला उद्वेग येईल असं बोललं तरी त्याच्याही म्हणजे त्याच्याशी आपण व्यवस्थितच बोललं पाहिजे. अं, म्हणजे आपण म्हणतो ना की जशास तसं वागलं पाहिजे वगैरे. तर विनोबा भावे यांचं एक आर्टिकल आहे की त्यात त्यांनी म्हणलंय की तलवारीला तलवारीनेच उत्तर दिलं पाहिजे असं आम्ही नेहमी म्हणत असतो, कारण आमच्याकडे तलवारी नाहीत. ज्यांच्याकडे पूर्वी तलवारी असत त्यांना हे माहीत असत की तलवारीला तलवारीने उत्तर द्यायचं नसून ढालीने उत्तर द्यायचं असतं. आणि ते पुढे म्हणतात की बोलणाऱ्याच्या प्रश्नात 5 शेर प्रेम असेल तर माझ्या उत्तरात प्रेम हे 5 शेर पेक्षा कमी नाही, म्हणजे कमी नसलं पाहिजे. तो हे जशास तसं. आता आपल्या बोलण्याने समोरच्याला, म्हणजे आपल्याला आणि समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुला देव हवाय का? हे बघ, हा सोपा मार्ग आहे. अनेकांचे कानी गुणदोष मनाना आणि मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा वेचिते वचना जेणे राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. म्हणजे शक्य आहे असेल तेवढं इतरांना मदत कर, पण बोलणं असं बोल की ऐकणाऱ्याचं समाधान होईल. काही जण ऍक्च्युली खूप मदत करतात कृतीने, पण ते बोलतात इतकं डेंजर की समोरच्याला त्याचं खूप दुःख होतं किंवा राग येतो. तो मदत करताना थोडीशी मदत आणि सोबत दोन प्रेमाचे शब्द, हे कॉम्बिनेशन बेस्ट असतं.
सत्यम प्रिय हितम चेत. आता सत्य असलं पाहिजे, हिताचं असलं पाहिजे आणि समोरच्याला आनंद देईल म्हणजे प्रिय, असं त्या अशा पद्धतीने ते प्रकट केलं पाहिजे. आता अप्रिय असं सत्य बोलू नकोस आणि प्रिय बोलण्याच्या नादात खोटं बोलू नकोस. या मेन गोष्टी आहेत. आता समोरच्याचं हित व्हावं म्हणजे अरे अगदी जर का एकदमच जवळची व्यक्ती आहे तर त्याचं हित व्हावं हे आपल्याला एकदम मनापासून वाटत असतं. आणि आपण बऱ्याचदा त्या भावनेच्या नादात त्याला हिट होईल असं बोलून जातो आणि ते ऐकून तो काहीतरी असं उलट उत्तर देतं ती प्रिय व्यक्ती की फिट्टम फाईट करण्यासाठी. आणि ते कॉन्व्हर्सेशन मग असं हिटेड होऊन जातं की ते एक वेगळ्याच प्रकारे एक्झिट घेतं. तर गंमत अशी आहे की आपण जे एका खूप चांगल्या भावनेने सुरू झालेलं कॉन्व्हर्सेशन एका वाईट भावनेने एंड होतं कारण फक्त आपले शब्दाचे चॉईसेस किंवा वाक्याचे चॉईसेस चुकतात. असं का बरं होत असेल असा थोडासा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या मनात समोरच्याचं हित व्हावं किंवा त्या व्यक्तीचं हित व्हावं हे मनात असतंच, हे नो डाऊट. पण त्याचबरोबर एक काळजी असते आणि एक इम्पेशन्स असतो की अरे ह्याने असं नाही केलं तर ह्याचं कसं होणार आणि हे आत्ताच केलं पाहिजे. आणि त्या ह्याच्यात आयदर आपलं टायमिंग तरी चुकतं की बोलण्याचं किंवा आपल्या शब्दांचे चॉईसेस चुकतात. गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. अं, तिकडे ते एक मास्टर होते आणि ते मुलांना दगड्या धोंड्या अशा नावाने बोलायचे. महाराज त्यांना म्हणाले की असं बोलू नये. तर मास्तर म्हणाले की अहो ते मुलं तशीच आहेत, सत्य आहे ते. मग त्यावर महाराज म्हणाले तरी वेगळ्या पद्धतीने सांगता येईल ना. ते म्हणले असं कसं, सत्यच आहे ते. मग महाराज म्हणाले बघा, तुमचा मुलगा बाहेरून घरी आला, तुम्ही घरी नाहीत, तेव्हा तो आईला विचारेल की बाबा कुठे आहे. त्याच्याऐवजी त्याने असं विचारलं की तुझा नवरा कुठे आहे, तर चालेल का? तर सत्यच आहे ना ते. तर सत्य असलं तरी ते वाटेल त्या पद्धतीने बोलू नये. सो या सगळ्याचा अर्थ काय होतो की जे सत्य आहे ते प्रिय किंवा आनंद देणारं असलं पाहिजे, हितकारक असलं पाहिजे आणि उद्वेग निर्माण न करणारं असलं पाहिजे. असे हे सगळे कंडिशन्स मीट व्हायला पाहिजे. आता हे चारही फिल्टर्स लावले तर असं लक्षात येतं की ऍक्च्युली बोलण्यासाठी जास्त काही राहतच नाही आणि तेच अपेक्षित आहे. स्वामी चिन्मयानंद त्याबद्दल बोलताना म्हणतात की असं बोलायचं नाही म्हटल्यानंतर की हे हे नाही बोलायचं ते नाही बोलायचं की मग ऍक्च्युली बरंचसं बोलणं येणारच नाही. मग ते पुढे सांगतात की पण आपण आता पैसे वाचवतो म्हणजे रोजच्या खर्चात थोडी थोडी बचत करतो. आता ते जास्त चांगल्या रीतीने गुंतवणूक त्याची केली तर त्याचा चांगला फायदा करून घेऊ शकतो. तेच या श्लोकाचा सेकंड पार्ट आहे. स्वाध्यायाभ्यसनम चैव. म्हणजे काय तर जे ग्रंथ आपल्याला ईश्वराचा वेध घ्यायला मदत करतील असे टेक्स्ट वाचावे, नाहीतर नामस्मरण करावे. स्वचा वेध घ्यायचा प्रॅक्टिकल अभ्यास म्हणजे ध्यान करणे. तो हे या सेकंड श्लोकात सेकंड पार्ट मध्ये मांडलंय की काय केलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराज यावर बोलतात की जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी अवर्तणे ना तरी अवर्तणे निगमू का नाम. म्हणजे जरी कोणी विचारलं तरच बोल. तो म्हणजे मगाशी आपण पाहिलं की हे 4 फिल्टर्स लावायचे आणि मग जे उरेल ते बोलायचं. पण त्याही आधी एक ते प्री कंडिशन लावतात की तुला कोणी विचारलंय का? मग तो विचारला असेल तर मग तू फिल्टर लाव आणि मग तू बोल. स्वामीजी म्हणतात की आपलं वाचन हे नेहमी सिलेक्टिव्ह असलं पाहिजे आणि त्या सिलेक्टिव्ह लिटरेचरचा पण पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे. कारण का फर्स्ट टाइम आपल्याला जे नीट समजत नाही ते नेक्स्ट टाइम वाचताना समजतं अरे हे आपल्याला समजलं नव्हतं. ते आपल्याला चांगलं डायजेस्ट व्हायला मदत होते. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुढे की
ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठित जती वाघभुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. अ, इथे आता ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद यांना विशेष महत्व दिलं आहे, कारण ईश्वर प्राप्तीचा मार्ग त्याबद्दल प्रधानतेने यात बोललेलं आहे. अथर्ववेदात यंत्र, नीती वगैरे गोष्टी आल्या आहेत. मग ते वाचताना मन दुसरीकडे जाऊ शकतं. म्हणून ऋग्वेद आदी वेदांचे विशेष महत्व इथे सांगितलं आहे. तो आता हे असे हे 3 वेद आहे. आता तर मग आता आपण सगळं सोडून हे अ, पाठ केलं पाहिजे का? वेदपठण केलं पाहिजे का? तर ॲक्चुअली आत्ता पाहिलं तर ते प्रॅक्टिकल नाही. म्हणजे चांगलं आहे, पण प्रॅक्टिकल नाही. आणि त्यांना महत्त्व का मिळालं? तर कारण त्यांच्यात हे समजून घेतलं पाहिजे, की त्यांना महत्त्व का मिळालं? कारण का जीव आणि शिव हे एक आहे. हे ब्रह्मतत्वज्ञान त्यात मांडलं आहे. आणि या एकूण कंटेक्स्टमध्ये बघितलं तर इथे सांगायचं आहे, की जास्तीत जास्त वेळ ह्या म्हणजे ह्याचं पाठांतर करतोय म्हणजे तो ईश्वर भावनेत राहतोय. सो आपल्याला जर विचार केला तर आत्ता सध्या ईश्वर भावनेत, ईश्वर स्मरणात राहण्यासाठी सगळ्यात इझी उपाय काय आहे? बाकी सगळं व्यवहार सांभाळता तर नामस्मरण, आणि ते वाङ्मयाच्या दृष्टीने. आणि ते इथे पुढे म्हटलंय, की ना तरी एखादे नाव त्याची शैव का वैष्णव वाचे वसे वागवो तप जाणावे. म्हणजे आवडेल ते देवाचे नाम घ्यावे, त्यात जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात राहावे, असं म्हणून हा वाङ्मयी तप होतो. तर या वाङ्मयीन तपाने काय होतं, तर आपल्या मनावर त्याचा इफेक्ट पडत असतो. म्हणजे आपल्या नकळतही होत असतो. मनाला जास्त इकडे जायला स्कोप राहत नाही. म्हणजे सद्ग्रंथाचे वाचन आणि नामस्मरण यामुळे मनावर संस्कार होत असतात. आणि मग वेडं-वाकडं काहीतरी मनात येत नाही, किंवा आलंच तरी ते जास्त वेळ राहत नाही. आपल्याकडून कधी कोणी हर्ट झालं, की आता आपला टप बिघडला, म्हणजे आतापर्यंत सगळं वेस्ट गेलं, असा विचार करून बर्डन न घेता मनापासून सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. कमी बोलून वाचवलेला वेळ ध्यानात, नामात, सद्ग्रंथ वाचनात वापरायचा प्रयत्न करायचा. फायनली स्वामीजींनी त्यांच्या प्रवचनात म्हटलंय, ते कोट करून मी स्वाध्याय त्यांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी म्हटलंय, की तप मी कशासाठी करत आहे? मला आत्मस्थिती निश्चयाची प्राप्त झाली पाहिजे यासाठी. हा उद्देश गमावून तप नाही. लोकांशी चांगलं बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. हे सामाजिक न्याय, सामाजिक व्यवस्था, सुखकर राहणं एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही. माझ्या आंतरिक उन्नतीचा प्रश्न आहे, व ही क्वचितच एखाद्याला एका जन्मात साधते. ती मला साधायची आहे, व यासाठी मला हे तप केलं पाहिजे. हरिओम.